नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्ष येत आहे तर चला आपल्या देवीसाठी एक सुंदरशी आपण साडी तयार करणार आहोत। तर मी मीना गायकवाड, मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मी एक कापड घेतलेलं आहे, ते कापड आहे 40 इंचाचं। तर मी हे जॉईन करून घेतलेलं आहे कारण की हे आपलं नऊवारी शिवण्यासाठी हे कापड आलेलं होतं। तर नऊवारी शिवून झालेली होती तर त्याचं उरलेलं जे कापड आहे ते मी घेतलेलं आहे। तर हे बघा, हे जे या ठिकाणी आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। फक्त वरती आणि खाली आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरती प्लेन ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात मी शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही कोणतेही ब्लाउज पीस घेऊ शकता, तुमच्याकडे समजा असं नसेल कापड तर एखादा ब्लाउज पीस बी चालून जाईल। तर मी काय केलेलं आहे, एक अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। समजा तुमच्याकडे अस्तर नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचाही वापर करू शकतात। तर याचं मेजरमेंट बघू शकता, 10x7 इंचाचं असं एक कापड होतं आणि या कापडाला सुद्धा मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि असं गोल आकारामध्ये आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा, असं गोल आकारामध्ये आपण त्याला कट करून घेऊया। कोणाकडे समजा अस्तर नसतं तर मग त्याच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात, नाहीतर एक चांगला कपडा असेल तर त्याचाही वापर तुम्ही करू शकतात। तर मी हे कापड घेतलेलं आहे जॉईन करून, मग त्याला गोल आकार देऊन आपण कट करून घ्यायचं आहे। आणि ही जी या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गोल आकारामध्ये। तर हे बघा, मी अशी तुम्हाला दाखवत आहे की अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गोल आकारामध्ये शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि काय करायचं आहे की याचा मध्य घ्यायचा आहे। तर याचा मध्य होताच, कारण की आपण इथे शिलाई दिलेली होती ना, तर याचा मध्यला आपण असं खून करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण आपल्या कळसासाठी जी साडी घेत आहे तर ती साडी आपल्याला अशी घ्यायची आहे आणि ही जी वरची जी बाजू आहे तुम्हाला दाखवते। ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी हे कापडाचं व्यवस्थित ठेवायचं आहे, इथे शिलाई मारायची आहे। तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतरच आपण चुन्या देत चालायच्या आहे। तर इस्त्री करून घेतलं तर भारीच होईल, मी इस्त्री नाही केली, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवायला सुरुवात करून घेतलेली आहे। तर हे बघा, अशा आपण प्लेटी मारून घ्यायच्या आहे, पूर्ण प्लेटी। तर तुम्ही बघू शकतात की आपण वरून प्लेटी देत आलेलो आहोत। तर प्लेटी मारून झाल्यानंतर तुम्ही इस्त्री फिरू शकतात। मी इस्त्री नाही मारली की माझी इस्त्री खराब झाली होती म्हणून इस्त्री नाही मारली। मी तुम्हाला सांगते की तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकतात प्लेटी झाल्यानंतर। तर हे बघा, अशी मी प्लेटी देत आलेली आहे। पण आपल्याला प्लेटी देताना आपल्याला पिना खूप लागतील, त्याची तुम्ही काळजी घ्या, कारण की प्लेटीसाठीच पिना आपण वापरतो आणि तेव्हाच आपले हे जे आपल्या आईसाठी आपण खणाचं साडी बनवत आहोत ती खरंच खूप सुंदर दिसते। आणि ही खूप साधी सिंपल साडी आहे, पण तुम्ही याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे बनवता येईल। तर हे बघा, मी वरून प्लेटी देत आलेली आहे। तर आपल्याला प्लेटी फक्त 7 किंवा 8च इथे प्लेटी द्यायची आहे वरून या ठिकाणी। त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला ही दुसरी जी साईड आहे तिथे कवर करत चालायचं आहे। परत तो भाग घेतलेला आहे, इथे मी शिलाई मारून घेणार आहे। आधी मी शिलाई मारल्यानंतरच मग मी प्लेटी चालू करेन। मी तुम्हाला दाखवण्यासाठी तिला मी पिन लावलेली आहे। तर हे बघा, अशा वरून परत आपल्याला या साईडने सुद्धा 7 किंवा 8च आपल्याला प्लेटी घ्यायची आहे। म्हणजे आपण जसं आपलं डावा आणि उजवा हात आहे त्याचनुसार आपण डाव्या हाताला बी 7 प्लेटी घ्यायच्या आणि उजव्या हाताला बी 7 प्लेटी घ्यायच्या। तेव्हा आपल्या जी साडीचं जे प्रकार आहे, म्हणजे जी साडी आहे ती अतिशय सुंदर आणि मस्त दिसते। समजा तुम्ही इकडे 9 घेतल्या आणि तिकडे 5 घेतल्या तर आपली ही साडी खराब होते। त्यापेक्षा सेमच प्लेटी घेत चालायच्या, जेव्हा आपली साडी परफेक्ट दिसते। आणि याच्यामध्ये तुम्ही खणाचा वापर करू शकतात, खणाच्या ब्लाऊज पीसचा। या तुमच्याकडे का असं ब्लाऊज पीस आहे तुम्ही वापरत नाही, पण तो ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तर हे बघा, मी इथपर्यंत अशा प्लेटी मारून घेतलेल्या आहे। दोन्हीही बाजूने सेमच मापाचे प्लेटी मी करून घेतलेले आहे।
तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्हीही साईडने प्लेटी मारून घ्यायची आहे। जे खालचं जे कापड आहे उरलेलं तिथे आपल्याला अशा थोडं तिरकस साईडने प्लेटी मारायची आहे। तर तुम्ही बघू शकतात की आपण फक्त इथे थोडं कापड ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त एक मोठा बॉक्सवाला प्लेटी मारायची आहे। तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकतात। तर हे बघा अशा पद्धतीने फक्त मोठा बॉक्स, तर इथे तुम्ही अशी पिन लावून अटॅच करू शकतात। आपल्याला फक्त मोठ्या बॉक्समध्ये बनवायचं आहे। बाकी सगळे आपण प्लेटी करत आलेलो आहोत, पण इथे आपण बॉक्समध्ये पिन लावणार आहोत, म्हणजे आपली मिरी बनवणार आहोत। तर हे बघा आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी पूर्ण साईड आहे तिथे शिलाई मारायची आहे। हे बघा या ठिकाणी पूर्ण आपल्याला दोनदा तुम्ही शिलाई मारू शकतात। तर हे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे। तर शिलाई मारल्यानंतर मी पिना काढून घेते। हे बघा मी पिना काढून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीस खूप अतिशय साधा आणि सिंपलचा आहे, फक्त याच्यावर थोडीशी डिझाईन होती। आणि आपण काय करायचं, ही वरची बाजू आहे तिथे 6 इंचाचा, आपण इथून तर इथपर्यंत 6 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जे आपण जेवढी शिलाई मारतो ना तेवढंच आपल्याला माप घ्यायचं असतं। आणि मी हा तुकडासुद्धा मी जॉईनच करून घेतलेला आहे। माझे कसे 2 तुकडे होते, मी त्याला जॉईन करून त्याचा 6.5 आणि हा आहे 8 इंचाचा असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि एक कापड घेतलेलं आहे, त्याच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅग बी वापरू शकतात, पण माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलं। तर हे मी माप तुम्हाला दाखवलेलं आहे। तर याला आपल्याला उलटे ठेवायचं आहे। उलटे ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी चौकोनी आकारामध्ये शिलाई मारायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवून देते म्हणजे। तर हे बघा अशी ठेवल्यानंतर की आपल्याला इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे। वरती शिलाई नाही मारायची, फक्त एवढ्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला फक्त 4 ठिकाणी शिलाई मारून झालेली आहे। आणि एक्स्ट्रा जे कपडे आहे तो मी कट करते। आणि ही साडी खरंच अतिशय साधी सिंपलची आहे, कारण की ही साडी जी मला दिली होती बनवायला तर ती खूप साधी सिंपल पद्धतीनेच होती, छोटीशी डिझाईन होती। तर त्याला फक्त एक छोटंसं मी एक कापड जोडलेलं आहे डिझाईनचं, आणि अतिशय सुंदरशी आपली आईसाठी खणाची साडी आपण तयार केलेली आहे। तर हे मी व्यवस्थित करून घेते आणि इथे आपल्याला 4ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। आणि काय करायचं आहे, जे आपण मेन कापड बनवलेलं होतं, ही जी प्लेटी आहे ही बघा अशी, ही प्लेट आपल्याला अशी दिसणार आहे। आणि हे बघा इथे आपल्याला असं व्यवस्थितपणे असं ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। हे मी शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून टाकूया। तर मी एक कापड घेतलेलं आहे, त्याचंच साईजचं बंद बनवण्यासाठी, म्हणजे आपल्याला हँडल बनवायचे आहे। तर हे 25 गुणिले 3.5 इंचाचं मी मेजरमेंट घेतलेलं होतं। तर तुमच्याकडे रेडीमेड बंद असेल तर तुम्ही रेडीमेड बी बंद लावू शकतात, मी तयार करून लावत आहे। तर याचा मी मध्य घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अशी शिलाई मारायची आहे आणि मग त्याला पलटून अशी आपल्याला बंद बनवायचे आहे। तर हे बघा आपण बंद तयार करून घेतलेले आहे आणि अतिशय सोपी आणि सिंपलची ही बॅग आली, कळसाची साडी तयार केलेली होती। आणि इथे आपण लेस जॉईन करून घ्यायची आहे। तर हे बघा मी लेस लावल्यामुळे अतिशय सुंदरसं आपली ही आपल्या आईच्या कळसाची साडी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपण हे जे बंद जोडले होते त्याला आपल्याला लटकन जोडायचं आहे। तर हे 3.5 गुणिले 3.5 इंचाचं आपण एक चौकोनी बॉक्स घेतलेले होते, त्याला असं मध्य करून घ्यायचं आहे। आणि मध्य केल्यानंतर हे जे आहे तर त्याला असं व्यवस्थित असं ठेवायचं आहे, दुमडायचे आहे आणि या साईडला जे तिथे शिलाई मारायची आहे। दोन्हीही साईडने मी करून घेते। तर हे बघा, तर असे आपले समोसा टाईपचे तयार होतात।
आणि ही आपली साधी सिंपलची आईची साडी तयार झालेली आहे। मी तुम्हाला एक छोटीशी इमेज दाखवते ही साडी कशी दिसणार आहे, तर तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात। कळसाची साडी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक छानसा कमेंट करा आणि मला नक्की मेसेज करा तुम्हाला ही कळसाची साडी आवडली की नाही आवडली।